त्याचं शिक्षण व्हायला पाहिजे। आज त्याचे आई बाबा नाहीत, तेव्हा त्याला शिकवायची जबाबदारी माझी आहे। त्यानं आयुष्यात काहीतरी बनलं पाहिजे, शिकून चांगला माणूस व्हायला हवा तो। तेव्हाच म्हणाली ताई आणि साहेबांच्या जीवाला शांती मिळेल। पण साहिलला शाळेत घालायचं कसं? त्याचा शाळेचा खर्च कोण करणार? काय करायचं? कोणाशी बोलू मी? सारखा लय दिसानी आलो आपण ताईकडं। औंदा भाऊबीज बी चुकली, गाडी लावली जा। असे काय उभे आहात? काय झालं? कमाल आहे त्या लेखाची, काय ड्रॉइंग करते ती पोरगी। जादू जादू आहे त्या पोरीच्या हातात, जादू आहे। झालं इथे सुद्धा लेखाच। तिला मी घराच्या बाहेर काढायचं बघते आणि तुम्ही तिला चित्रकार बनवा निघालात। वा, तुला का सतत खूपते गती या घरात? कारण ती तशीच आहे, ती आणि तो भाऊ सुद्धा तिचा। हे बघा, त्या दोघांनाही घराच्या बाहेर काढा। ती दोघंही मला यायचे नकोत, बस। या घरातल्या मालकाला ती दोघं इथं हवी आहेत। वाटल्यास दादांना जाऊन विचार। त्याच्याच करता मी तुमच्याकडे आले आणि तुम्ही मला त्यांच्याकडे पाठवताय। एक तर मी तिला बाहेर काढा असं दादांना नाही सांगू शकत, आणि समजा सांगितलं तर दादा माझं ऐकतीलच असं नाही। अहो, ते तुमचंच ऐकणार ना, ते माझं तरी काय ऐकणार आहे सांगा ना। मग प्रश्नच मिटला। तुम्ही ना सगळं मिटवायलाच निघा। ऑफकोर्स, काय मूर्खासारखं बोलतेस ग तू? एखाद्या व्यक्तीच्या अंगात काही कलागुण असतील तर ते डेव्हलप करायचे का त्या व्यक्तीलाच घरातून बाहेर हकलवायचे? हे बघा, ते मला काय माहिती नाही। कोण कुठली ती पोरं, ना आई बाबांचा पत्ता, ना घराचा। त्यांना घराच्या बाहेर काढा म्हणजे काढा, मला माहिती नाही। पण ती दोन मुलं मला या घरात नकोयत म्हणजे नकोयत। का पण? राम राम दाजी। साहिल, काय ताई? बघ ना, तू एका छान घरात राहत होतास, तुझे आई बाबा होते, पण देवाची मर्जी फिरली, मी समजा होत्याचं नव्हतं झालं। जर आता तू तुझ्या घरी असतास तुझ्या आई बाबांसोबत तर लय शिकला असतास। तुझ्या बाबांसारखाच तू पण एक मोठा साहेब झाला असतास। पण आता हे समजा सोडून आपण आपला जीव वाचवण्यासाठी नुसते पळतोय। साहिल, आपल्या 2 वेळेचे खायचे बी वांदे झालेत, ते मिळवण्याच्या नादात तुझी शाळा सुटली, तुझं शिक्षण थांबलं। साहिल, तुला खरंच अजून शिका असं वाटतंय का रे?
लेखाताई हे काय विचारतेस? मला शिकायचंय, खूप खूप शिकायचंय. वय ना, शिकायचंय ना तुला, मग त्यासाठी तुला शाळेत जायला लागेल. पण लेखाताई आपण तर दुसऱ्यांकडे राहतो, आपल्याकडे पैसेही नाहीयेत. मग शाळेत कसं जाता येईल? ते तर आहेच रे, पण आपण प्रयत्न केला पाहिजे. माझी आई म्हणते, जर आपण मनाने इच्छा केली ना तर ती पूर्ण करण्यासाठी नक्की मार्ग सापडतो. मी आजच आजींशी बोलते, त्या मनाने लई चांगले आहेत, त्या नक्की काही ना काहीतरी करतील तुझ्यासाठी. खरंच? खरंच मला वाटतं त्या तुला शाळेत घालायला नाही म्हणणार नाही. आणि एकदा का त्याने तुला शाळेत टाकले ना की मग तुझा प्रश्नच मिटून जाईल. खरंच? असं झालं तर किती मज्जा आहे ना ताई. असंच होईल. देवानं त्यांना आपल्याला इथं आणायची बुद्धी दिली आहे ना, मग देवच त्यांना तुला शाळेत घालायची बुद्धी देईल. मी आलेच त्यांच्याशी बोलेन. हा, काय ग, कुठे निघालीस? आजींकडे. आणि ही अशीच? म्हणजे अगं, अशीच म्हणजे याच कपड्यांमध्ये? आजीनीच सांगितलंय ना तुम्हाला नवीन कपडे आणायला. हे घे नवीन कपडे, आजीनीच आणायला सांगितले होते ना, ते आणलेत तुमच्यासाठी. जरा दोघंही घालून बघा आणि दाखवा मला कसे दिसताय ते. मी आलेच. हा, या. चल चल. म्हटलं नवरा बायकोचं भांडण संपलं असलं तर जरा आमच्याकडे बघा. धनु, हा, वा, बहिणीला भेटायला आज वेळ मिळाला वाटतं. बोल बोल बोल. एक तर तुला हक्क आहे आणि आम्ही माती खाल्लीस तशी. म्हणजे काय, मी सोडणार नाहीये. अख्खी दिवाळी गेली, भाऊबीज गेली, वाट बघून बघून थकले मी. बरं फोन तरी करायचास. नाही, फोन करायला पाहिजे होता, बरोबर आहे, पर फोन करायला त्या वेळेला आमच्याकडे फोन पाहिजे का नको? म्हणजे धनु, तू काय बोलतोयस? मला काहीच कळत नाहीये. सांगतो सांगतो. काय झालं, त्या वेळेला आमचा एक मोठा ऍक्सिडेंट झाला. आणि त्यात आमचा मोबाईल गेला. धनु, त्यामुळं भाऊबीजेला तुझ्याकडे यायला गावलं नाही. धनंजयराव, अहो निदान कळवायचं तरी. आम्हाला खरंच काही माहिती नाही. अहो, सॉरी धनु, तुला खूप लागलं का रे? नाही नाही, जादा काही लागलं नाही. 2 दिवस कोमात होतो. बापरे, काळजी करू नका, आता एकदम ठणठणीत आहे पहिल्यासारखा. तू नीट आहेस ना? मग झालं तू. बरं मला सांग, तुझा राग गेला का नाही? म्हणजे काय, मी माफ केलं तुला. चल. सुटलो एकदाचा. बरं, दादा कुठे? अजून कसं नाही आला मामा? सानिकातला माहिती आहे ना, तुझा धनु मामा आपल्याकडे फक्त नावापुरता येतो. त्याचं खरं काम असतं ते दादांच्याचकडे. आता येऊ देस, तो सोडणारच नाही मी त्याला. अनु, हे बाळा. कशीस बाळा? हे काय रे मामा, मी केव्हापासून वाट बघतोय तुझी. अगं मी पण कवा तर इकडे याचं म्हणतोय, पर तुमच्या दादासाहेबांनी सोडायला पाहिजे का नको मला? आता मी तुला सोडणार दे, तू मला सोडून कुठेच जायचं नाहीस. हा, नाही नाही नाही,
औंदा राहायला नाही जमणार. एक काम आहे महत्वाचं, लघुलग निघाय पाहिजे मला. काय रे धनु, आलास काय, चाललास काय? एक महत्वाचं काम आहे ताई, रागू नकोस, बरं जायला पाहिजे मला. हे काय रे मामा, मला वाटलं होतं तू चांगले 4-5 दिवस राहशील, पण तू तर लगेच निघाला. आई सांग ना ग मामाला. धनु, अरे सानिका सांगते तर राहा ना काही दिवस. तुझं आपल्याला नेहमीच आहे, आलास की जायचीच घाई असते तुला. अगं ताई, कामच तसं महत्वाचं आहे. मोरल्या टायमाला आलो का नाही का नक्की राहतो. बरं आता आग्रह करू नका. एवढं कसलं महत्वाचं काम आहे तुला? एक हाय तसंच महत्वाचं. कुणाला तरी शोधाय आलोय मी नाशकाला. एवढंच ना? अरे मग दादांना सांग ना, ते तुला लगेच शोधून देतील. कुणाला शोधतोयस रे मामा? माझ्या होणाऱ्या मामीला. अगं काय बी बोलतेस रे ग. मी सांगू आई, मामा नक्कीच खोटं बोलतोय. मामानं मामी बघून ठेवली, पण तुला सांगायला तो घाबरतोय. काय रे धनु, खरं की काय? नाही तसं असेल तर आत्ताच सांग, नाही तर मग उद्या ही माझी बायको पण तू कोणालाही उभं करशील ना तर ते मला नाही चालणार. अगं ताई, काय तू बी या पोरगीच्या नादान तू बी उगच. हे बघ धनु, तुला मी आत्ताच सांगते हा, तू कोणतीही मुलगी बघ, पण ती आपल्या घराला आणि तुझ्या वयाला शोभेल अशीच बघ. नाही तर उगाच आपलं उद्या सगळीकडे हसं व्हायचं ना. ठीक आहे, तुम्ही दोघं गप्पा मारत बसा, मी आलेच. काय घे आई समोर उगच तुला काय आणले माहितीये का मी. शाबास. ये. साहिल, आता तू शाळेत जाणार, तिथं मन लावून अभ्यास करायचा, अजिबात मस्ती करायची नाही, नीट वागायचं. नाही करणार. तिथं मन लावून शिक, खूप खूप अभ्यास कर. ताई, तू पण ये ना माझ्या बरोबर शाळेत. नाही रे, मी हा तिथं नाही येऊ शकत. का? तुला शिकायची आवड नाही? आवड हाय रे, पण जर मी तिथे आले तर मग इथली कामं कोण बघणार? आणि तसं बी मी आता माईंना नजीक देताना त्यांच्या कामात मदत करते आहे ना, आणि त्या बदल्यात ते तुला शाळेत पाठवत आहेत. असं का ताई? मला शाळेत जायला मिळावं म्हणून तू शिकणार नाहीस? इथे एकटी काम करणार तू? मला नाही चालणार हे. मी नाही जात शाळेत. मी तुला तुझ्या कामात मदत करेन. असं नाही बोलायचं. तुला तुझ्या ताईसाठी शिकावं लागणार. तू शिकून मोठा हो, छान कामाला लाग, खूप पैसे मिळव. मग मी आई समधी कामं सोडून दे आणि महाराणीसारखी तुझ्या सोबत राहीन. चालेल ना ग? हे बघ, आता अभ्यासावर लक्ष दे, तुला माझी शपथ आहे. जाशील ना शाळेत? आणि हे बघ, शाळेत असं काय बी वागायचं नाही की जेणेकरून शाळेतली लोक तुझ्या आई बाबांना बोलवतील. मी चांगलं वागून ग, पण मला सांग, पॅरेंटिंगला आई बाबांना न्यावं लागतं ना, मग मी कुणाला न्यायचं? सांग ना ताई, पॅरेंटिंगला आपण कुणाला घेऊन जायचं? तू येणार माझ्या बरोबर? अरे मला तिथं काय बी नाही समजणार ना. मग कोण येईल माझ्या बरोबर? मी येईन. मी येईन तुझ्या बरोबर तुझ्या शाळेत पेरेंट्स डे साठी. खरंच तुम्ही जाल याच्यासोबत? तुमचे लई उपकार होतील. हो जाईन मी, पण एका अटीवर.
अट मला मान्य आहे. बघा नंतर नाही म्हणशील तू, नाहीतर तुम्ही आमच्यासाठी इतकं करताय, मग आम्ही तुम्हाला नाही नाही म्हणणार. मग सांगू, हो. तुम्ही दोघांनी तुमच्या बरोबर मला परत एकदा खेळायला घ्यायचं. काय सानिका ताई, अगं तू इथे काय करतेस? मी तुला कधीपासून शोधतोय माहितीये? काय रे, काय झालं? अगं त्या दोघांची लेटेस्ट न्यूज माहितीये का तुला? आता काय केलं त्यांनी नव्हे, आपल्या घरातली मोठी माणसं करतायत त्या भिकाड्यांसाठी. अरे पण काय करतायत? सानिका ताई, लवकरात लवकर युक्ती शोधून त्यांना घराबाहेर हकलवायला हवं, नाहीतर आपलं काय खरं नाही. आता सांगतोस का नेमकं काय झालंय ते? आई, सईताई आणि वरुण दादा ते साहिलला शाळेत घालायला निघालेत. चला बरं झालं, निदान तेवढा वेळ तरी ती पिढा घराबाहेर राहील. बाहेर काय राहील? वरुण दादा त्याला आपल्या शाळेत टाकतोय. म्हणजे तो भिकारी आपल्याबरोबर आपल्या शाळेत येणार? तेच तर सांगतोय मी तुला. या घरच्यांना झालंय तरी काय? एवढं काय त्यांच्यात की ते त्यांचे इतके लाड करतात? सानिका ताई, लवकर काहीतरी युक्ती शोध. मला तर काही सुचतच नाहीये. आपण दोघं या मुलांना घराबाहेर काढायला बघतोय आणि घरातली माणसं त्यांना इकडचंच बनवायला निघालेत. ह्यांचं काहीतरी करायलाच हवं. मला तो साहिल आपल्या शाळेत नकोय. मी माझ्या फ्रेंड्सला काय सांगू? आपल्या घरातला नोकर आपल्या शाळेत येऊन शिकतो? मलाही ते चालणार नाही, पण करायचं तरी काय? तेच तर मी तुला विचारायला आलोय. बरं तू मला काय विचारतेस? एक मिनिट, मला जरा विचार करू दे. लवकर काहीतरी विचार कर, नाहीतर तू विचार करत बसशील आणि तू पोहोचेल शाळेत. तू जरा तोंड बंद करशील का? आहे, अजून एक संधी आहे. फक्त मी सांगते तसंच कर. बघूया जमतं का ते. आता तू आहेस. अरे नारायण, नुसतं बघत उभं काय राहिलायस? ये की खेळायला आमच्यात. नाही, मी इकडेच बरं आहे. इकडेच बरं आहे म्हणजे असं काय? हा बघ. हो या ना काका, लय मजा येते. नाही, कोणी पाहिलं तर? अरे मग असं काय? पाहिलं तर पाहिलं ना, जे बघतायत त्यांना पण घेऊया आपण खेळायला. लाजू नकोस, चल ये. या ना. नाही दादा, हे खेळ या वयात मला जमणार नाही. या वयात म्हणजे तुझं काही वय झालं काय? म्हातारा झालायस का तू? हे बघ, तू आता जर खेळला नाहीस ना आमच्या सगळ्यांबरोबर, तर मी आज जाईन आणि दादांकडे कंप्लेंट करीन ना तुझी. हा, दादा ना, नको, मी खेळतो त्यापेक्षा. आता तूच सांग नाही, साहिल आणि लेखा काय आपल्या बरोबरीने वागणार? काय लायकी आहे ग त्यांची? उद्या साहिल आमच्यावर शाळेत आल्यावर शाळेतील मुलं काय किंमत करतील आमची? सांग ना. उद्या तो फालतू पोरगा शाळेत येणार, मग नंतर तो आपल्या बेडरूम मध्ये घुसेल आणि आपल्याला गेस्ट हाऊसवर राहण्याची पाळी येईल. सानिका, काहीतरीच का म्हणते मूर्खासारखं? आता तुला माझं बोलणं मूर्खपणाचं वाटतंय, पण जेव्हा प्रत्यक्षात घडेल ना, तेव्हा तुला माझं बोलणं नक्कीच पटेल. ओम, तू हे सगळं खरं सांगतोयस? आई, मी कशाला खोटं बोलू? मी माझ्या कानांनी ऐकलंय. आजी साहिलला शाळेत घालणार आहे, म्हणजे ते दोघं आता कायमचं इथेच राहणार. हे नक्की झालं ना? आता म्हणजे पाणी डोक्यावरून चाललंय. आई, त्या साहिलला शाळेत घालण्या अगोदर तू त्या दोघांना घरातून बाहेर काढून टाक, नाहीतर माझं नाव तरी शाळेतून काढून टाक. तू घाबरू नकोस रे, मी बघते काय करायचं ते. लवकरात लवकर या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायलाच हवा. त्या दोन मुलांना घराबाहेर काढल्याशिवाय मी आता स्वस्थ बसणार नाही. लय दिसानी योग आला ताईच्या हातचं खायचं. करा ना सुरुवात. नाही, आम्ही करतो जेव्हा सुरुवात. पर तुझं ताट कुठं आहे? तुम्ही करा सुरुवात. म्हणजे तू जेवणार नाहीस?
काय उपास बिपास आहे का काय? ताईचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय आज. होय की काय ग, काय झालंय? हा, हे दाजींच्या संकट भांडण चाललं तर ते डोसक्यात घेतलेस काय? नाही रे, अरे मग काय झालं ते तरी सांग. ह्या घरामध्ये इतकं काय विचित्र चाललं ना, मला काय कळतच नाहीये. माझ्या मताला काही किंमतच नाहीये. बाहेरच्या लोकांना जास्त महत्व. धनु, ह्या घरामध्ये माझी काय किंमत आहे हेच मला कळत नाही. आणि हे कळावं ना म्हणून मी मुद्दामून जेवणार नाही. अहो पर ताई, 2 घास खाऊन घ्या. माझं ऐका. अहो, उपाशी राहणं चांगलं नाही. उपासाची सवय नाही तुम्हाला, आणि नंतर तुम्हालाच त्रास होईल. श्याम काका, मी काय म्हटलं कळलं ना तुम्हाला? मला जेवायचं नाहीये म्हणजे नाही. तुम्ही जा बघू इथून. काका, जेवा ना तुम्ही. ये बाबा. मी नाही जेवणार. अगं पण मृदुला, अपमानाचा बदला घेण्यासाठी उपाशी राहणं हा काही मार्ग नाही. का? सरकारकडून एखादी मागणी मान्य करून घ्यायची असेल तर तुम्ही नाही करत उपोषण, सत्याग्रह? हो, करतो ना आम्ही उपोषण, पण म्हणून हे हत्यार कुठेही नाही वापरायचं, धार जाते त्याची. पण मी हे हत्यार वापरणार. जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी उपोषण करणार. मला सांग, कशा करता करतेस तू हे उपोषण? जोपर्यंत ती 2 मुलं या घरात आहेत तोपर्यंत मी अन्नाच्या कणालाही स्पर्श करणार नाही. मृदुला, हे बघ, जे झेपेल ना तेच करावं. उगाच उत्साहाच्या आणि भावनेच्या भरात जाऊन भलतं सलतं काहीतरी करू नकोस. आता तुझ्या दादांना ती 2 मुलं म्हणजे देवाचा प्रसाद वाटतायत. हां, तेव्हा जाऊ दे ना, कशाला त्यांच्या मागे लागलीस एवढी तू? ती ना आध्यात ना मध्यात, ती घरात असली तर काय फरक पडतोय तुला? ते तुम्हाला नाही कळणार. आजपर्यंत कधीही झाला नव्हता असा अपमान या घरात माझा झालाय, आणि तोही त्या मुलांमुळे. मी नाही हे विसरू शकणार. हा शेवटी माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. मृदुला, अगं हे जरा जास्तच होतंय. उगाच वेळा हट्ट करू नकोस. वेळा हट्ट असला तरी मी तो सोडणार नाही. काय रे, काय झालं? जी, ते काही काम होतं का? हो, काम म्हणजे काही सांगायचं होतं. मग सांग ना. ते मृदुलाताई आणि समीराताई. काय? त्या पुन्हा भांडायला लागल्या की काय? नाही, भांडत नाही आहेत. मग तुला काही बोलल्या का? नाही, मला काही नाही बोलले. अरे मग काय झाले ते सांग ना. तुझ्या चेहऱ्यावरचा रंग का असा उडालाय? ते समीराताई आणि मृदुलाताई जेवणार नाही म्हणतात. जेवायला तयार नाही का? ते लेखा आणि साहिल आहेत ना, त्या दोघांचा या जेवणाशी काय संबंध यांच्या? त्यांचं असं म्हणणं आहे की ती बाहेरची 2 मुलं घरात असेपर्यंत त्या दोघी जेवणार नाही. म्हणजे मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या जेवणार नाहीच म्हणतात. माई, तुम्ही काहीतरी सांगा ना, म्हणजे त्या ऐकतील.
कुणाला काही समजवायची गरज नाही. त्यांच्या नाटकाकडे लक्ष देऊ नका. मी समजावून बघते ना त्यांना. काही गरज नाही. एक दिवस जेवल्या नाही तर काही फरक पडत नाही. त्यांना घरातली कामं करायला नकोत. नाटकं करतायत अशी, उपोषणं करतायत. अशी कितीतरी उपोषणं आम्ही मोडून काढली आहेत. एक लक्षात घ्या, उपोषणं करायला नाही, ती टिकवायला ताकद लागते. उद्यापर्यंत येतील सुतासारख्या सरळ. जा तू आणि फक्त तुझी कामं कर. कळलं? हो दादा. लेखा, झाली पूजेची तयारी? हो झाली, फक्त तुम्ही एकदा बघून घ्या. माई, काय झालं? तुमच्या डोळ्यात पाणी का आहे? माझं काही चुकलंय का? नाही ग, आज पहिल्यांदा पूजेची तयारी केलीस आणि ती इतकी छान. समीरा आणि मृदुला दोघांनाही या घरात देवघर आहे हे सुद्धा माहिती नाही. तुझा मी करते पूजा. बरं. लेखा, काय माई? अगं तुला एक सांगायचंच राहिलं. काय? अगं उद्यापासून ना साहिल शाळेत जाणार आहे. काय? तुम्ही खरंच सांगताय माई? अगं आज वरुण आणि सई त्याला शाळेत घेऊन जाणार आहेत. त्याच्या ऍडमिशनचं झालं ना की उद्यापासून तो शाळेत जाईल. उद्यापासूनच? पण मग त्याच्या शाळेची समजी पुस्तकं, कपडे? अगं सई आणि वरुण सगळं घेऊन येणार आहेत. तू उद्या फक्त त्याला तयार कर. हो माई, तुमचे लय उपकार आहेत. उपकाराची भाषा नाही करायची. तुला काय सांगितलं? तू या घरातलीच एक आहेस, हो ना? जा. हो, नाही साईडला सांगून येते. हे ऐकल्यावर तो लई खुश आहे. आलेच म्या. देवा, माझ्या मनातली ही गोष्ट जशी तू ऐकलीस तसाच नेहमी आमच्या पाठीशी राह. सगळी डॉक्युमेंट्स घेतलीस ना? हो. बरं मी काय म्हणते, आजच साहिलची वर्षभराची फी भरून टाकूयात का? काहीच हरकत नाही आहे. तसंही चेकबुक घेतलंच आहे मी बरोबर. बरं हां, आणि ॲडमिशन झाली की मार्केटमध्ये जाऊन आपण साहिलसाठी बूट घ्यायचे, बॅग घ्यायचे, युनिफॉर्म घ्यायचे, वह्या घ्यायच्या, पुस्तकं आणि सगळं आजच घेऊन टाकू, नंतर काही राहायला नको. अगं हो 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 हो,
एखाद्याला वाटेल आपण आपल्या स्वतःच्याच मुलाच्या ऍडमिशनसाठी चाललोय की काय शाळेत. मला तर असं वाटतंय की आपण आपल्याच मुलाच्या ऍडमिशनसाठी शाळेत जातोय. दादा, काय ग? मला तुझ्याशी बोलायचंय. आम्ही अगं साहिलच्या ऍडमिशनसाठी चाललोय. मला त्याच्याविषयीच बोलायचंय. तुम्ही हे काय करताय? त्या साईला आमच्या शाळेत घालणार आहात? हो. का ग? प्लीज हे असं काहीतरी करू नका. साहिलला आमच्या शाळेत घालायचं नाही. का नाही घालायचं साहिलला तुमच्या शाळेत? तुम्ही त्या रस्त्यावरच्या पोराला आमच्या बरोबरीने आणून बसवणार आहात का? सानिका, तुला कळतंय तू काय बोलतेस? हो, कळतंय. पण उद्या तो साहिल शाळेत आल्यावर शाळेतील मुलं हसतील आम्हाला, चेष्टा करतील आमची. उद्या शाळेत तोंड दाखवायला जागा उरणार नाही. हवं तर लेखा आणि साहिलला घरात नोकर म्हणून ठेवू शकता, पण प्लीज त्यांना आमच्या शाळेत घालू नका. सानिका, मला सांग, हे सगळं कोणी भरवलंय तुझ्या मनात? कारण तू आता स्वतःची भाषा बोलत नाहीयेस. हे बघ, आणि एक गोष्ट पक्की लक्षात ठेव, लेखा आणि साहिल या घरात नोकर म्हणून आलेले नाहीयेत. दे आर वन ऑफ द फॅमिली मेंबर्स. ओके? आणि साहिलला शाळेत घालायचं की नाही घालायचं ते आम्ही ठरवू. ते तू नको सांगतोस. त्यापेक्षा अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट कर. जा. तू ऐकलं नाहीस का सई काय म्हणाली ते? एनिवेज, चल. तू आता शाळेत जाणार आहेस, मग काय मज्जा आहे का माणसाची? साहिल बेटा, तू आता कोणत्या शाळेत जाणार आहेस माहिती आहे का? नाही, मला सईताई आणि वरुण दादा घेऊन जाणार आहेत. तू ज्या शाळेत जाणार आहेस ती शाळा आहे आपल्या दादासाहेबांची. दादासाहेबांची? हो. शाळेत जा, भरपूर शिक आणि खूप मोठा हो. आणि तुझं आणि आपल्या दादासाहेबांचं नाव मोठं कर. हो काका, मी दादासाहेबांचं नाव मोठं करेन. हा, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जाईल, शाळेत दंगामस्ती करायची नाही. हा, कोणी काही उलटसुलट बोललं तर लक्ष द्यायचं नाही. साहिल, तू शिकावं म्हणून तुझी ताई खूप मेहनत करते ना, तिची मेहनत अशी वाया जाऊ देऊ नकोस बाळा. नाही काका, मी ताईची मेहनत वाया नाही जाऊ देणार. मी खूप शिकणार आणि मोठं होणार. आता काय पण काळजी करू नकोस. खूप शिक आणि खूप मोठा हो. काय साहिल, झाली का तयारी? हो, आमचं सेल एकदम तयार आहे. किती गोड दिसतो नवीन कपड्यात. बरं, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, तिकडे शाळेत गेल्यावर टीचर तुला काहीतरी प्रश्न विचारतील, त्याची व्यवस्थित उत्तरं द्यायची. अजिबात घाबरायचं नाही. म्हणजे काय होईल, उद्यापेक्षा आजच ठेवून घेतील तुला शाळेत. काय? चला निघायचं. चल. चल बाळा, मला लवकर नाश्ता करायला हवा, नाहीतर समीराताई रागवतील. काका, तुम्ही थांबा, नाही जाते. अगं पण तुम्हाला बरं नाहीये ना, तुम्ही आराम करा. नाही जाते बनवायला नाश्ता. इथे किचन मध्ये काय करतेस? श्याम काका कुठे आहेत? श्याम काकांना बरं नाहीये आणि समीरा ताईंच्या पाहुण्यांना नाश्ता हवा होता, तो बनवण्यासाठी मी इथे आले. वा, हे चांगलं कारण शोधून काढलंयस तू किचन मध्ये येण्याचं. एक लक्षात ठेव,
तू या घराबाहेरची मुलगी आहेस, तेव्हा तू घराबाहेरच राहायचं, कळलं? किचनमध्ये पाऊल टाकायचं नाही. तुझे हे सगळे डावपेच मला कळतायत. हा नाही हो, इथे येण्याचा माझा काय बी डाव नव्हता. ना फक्त श्याम काकांना मदत करायला आले होते. आम्हाला तुझ्या मदतीची गरज नाही, कळलं तुला? निघालीस कुठे? तुम्हीच म्हणलात ना व. जास्ती आगाऊपणा करू नकोस. नाश्ता तयार करत होतीस ना, मग नाश्ता तयार कर आणि सर्वात आधी तो माझ्या रूममध्ये घेऊन ये, मग इतरांच्या रूममध्ये इतरांच्या पाहुण्यांसाठी, कळलं? होय. आणि यापुढे किचनमध्ये येण्याआधी माझी परवानगी घ्यायची. समजलं का? होय. आणि हो, सर्वात महत्वाची गोष्ट, तू आणि तुझा तो भिकारडा भाऊ दोघांनी 2 दिवसाच्या आत हे घर सोडून निघून जायचं. 2 दिवसाच्या आत तुम्ही जर घराबाहेर पडला नाही तर गाठ माझ्याशी आहे, कळतंय का? 2 दिवसाच्या आत. सो काय रे, कशी वाटली शाळा? छान आहे. रोज इथेच यायचंय तुला? हो. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. प्लीज. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग बेटा. सर, मी तुम्हाला याच मुलाच्या ऍडमिशन बद्दल म्हणत होतो. हो हो, आहे माझ्या लक्षात. व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज साहिल. साहिल. गुड नेम. थँक्यू सर. वन मिनिट. बेटा, हे काही प्रश्न आहेत जे तुला सोडवायचे आहेत. जमेल ना? हो. व्हेरी गुड. घ्या सर. एवढ्या लवकर? गुड. व्हेरी गुड. He's a brilliant boy. थँक्यू सर. साहिल, उद्यापासून तू शाळेत यायचंस. माझे ऍडमिशन झाले. यस. वन्स अगेन थँक्यू सर फॉर युअर काइंडनेस. I promise I will study hard and make you proud. बरं सर, मग ह्याच्या वर्षभराची संपूर्ण फी जर मी आत्ताच भरली तर? हो, ही दादासाहेबांची शाळा आहे, फीची काही आवश्यकता नाही. नाही सर, त्याच्या बहिणीला ते तसं चालणार नाही, कारण ती खूप प्रामाणिक आहे. त्यामुळे यांनी फुकट शिकलेलं तिला अजिबात आवडणार नाही. सो प्लीज. त्यामुळे आम्ही साहिलची वर्षभराची फी आत्ताच भरतो. नो प्रॉब्लेम.
तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन फी भरू शकता. इज इट? या. ग्रेट. सो थँक्यू सो मच सर. वेलकम. या. गुड डे सर. गुड डे बेटा. काय ताई आवरलं का नाही? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झोप कशी लागली? लागली तर आता काय परक्या घरात आहे होय? एवढा मऊ मऊ बिछाना, झोप लागेल नाही तर काय? चला मी तुम्हाला नाश्ता देते. येत आहे. थांब, नाश्ता होईल मागणं. आता मला सांग, काल काय झालतं? काल तू जेवली नाहीस, तुझा चेहरा एवढा पडला आता. काय झालं काय? अरे आधी नाश्ता करून घे ना, मग बोलू ना आपण. ताई, आता माझ्यापासून लपवणार? सांग बघू, काय झाले काय? दादा आणि माई ते समाजसेवा करतात, त्याचा त्रास होतो आम्हाला. त्रास कसला? आता बघ ना, इथे घरातल्या माणसाचा त्रास कमी आहे का? तर बाहेरची पिढ्या त्या घरामध्ये आणून ठेवली आहे. पिढा म्हणजे? अरे दादासाहेबांनी रस्त्यावरची 2 भिकारी पोरं ते आमच्या डोक्यावरती आणून ठेवलेत. रस्त्यावरची पोरं म्हणजे ते घरात समधी ज्यांच्याबद्दल बोलतात ती पोरं? तीच पोरं. अच्छा, म्हणजे ती पोरं दादासाहेबांनी रस्त्यावर गावली? रस्त्यावरती नाही, राम मंदिराच्या गाभाऱ्यात.